मित्रांनो, मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता सुखदा ही त्याच गोडाऊनमध्ये बसलेली असताना रुंदाची गुंड तेथे सुखदाचे हात पकडतात. तिला म्हणतात, चल आमच्याबरोबर. तेव्हा ती जोरात ओरडते, तुम्ही कोण आहात? त्यावेळी आता ते गुंड म्हणतात की तुला काय करायचे, असं म्हणून ते तिला किडनॅप करतात आणि किडनॅप केल्यानंतर लगेच रुंदाला कॉल करून सांगतात, तुमचं काम झालं आहे मॅडम. त्यावेळी आनंदी आणि सार्थक कधीही तेथे पोहोचतील, तुम्ही तिला घेऊन दुसरीकडे जा, असं आता रुंदा म्हणते. त्याच वेळी आता ती म्हणते की वेल डन, माझं काम केलं तुम्ही, बरं झालं, शब्द बक्षीस तुम्हाला नक्कीच मिळेल, असं म्हणून आता रुंदा ही खूपच खुश होते आणि फोन ठेवते आणि सुखदाला किडनॅप केल्याचा प्लॅन आता ती शलाकाला सांगते. तेव्हा शलाका देखील खूपच खुश होते. त्यावेळी आता रुंदा म्हणते, माझा प्लॅन काय आहे, सुखदाला गायब केलं म्हणून ती आनंदी आता जेलमध्ये जाणार आणि सुखदाचा तर काय आता खेळच खल्लास झालाय. तिच्या कर्माने ती तर जाणारच आहे आणि सार्थकचं म्हणशील तर सार्थक या सगळ्यामुळे पुन्हा दुःखात बुडून जाणार. एका दगडात दोन नाही तर 3 पक्षी मी मारले आहेत. त्यानंतर आता शलाका म्हणते की एवढ्या वर्षानंतर आपला फासा एकदम बरोबर पडलाय. आता शलाका आणि रुंदा काय चीज आहे ना, या सुखदाला नक्कीच समजेल, असं म्हणून दोघीही खुश होतात, एकमेकींना मिठ्या मारत असतात. दुसरीकडे आनंदी आणि सार्थक हे दोघेही गाडीतून चाललेले असतात. तेव्हा सार्थक आता म्हणतो, ही सुखदा खूप डेंजर आहे, समजलं ना. त्यावेळी आनंदी काही बोलत नाही. मग सार्थक आता पुढे म्हणतो, पण तिचा प्लॅन वर्क झाला याला महत्त्व आहे. पुढे आता सार्थक म्हणतो, काय वाटतं तुम्हाला काय होईल पुढे, कारण तुम्ही तर मला काही उत्तरं दिली नाहीत. आता सुखदाच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतीलच. तेव्हा आनंदी आता काहीच बोलत नसते, एकदम शांत शांत असते. त्याचवेळी सार्थक गाडी थांबवतो आणि विचारतो, काय हो, मी एकटाच बोलतोय, तुम्ही तर काहीच बोलत नाहीये. मग आता आनंदी म्हणते, काय बोलू, सांगा ना सर तुम्हीच, मी काय बोलणार आहे. तुम्ही हा जो काही पराक्रम केला आहे त्यासाठी मी शाबासकी देऊ का तुम्हाला. त्यावेळी सार्थक म्हणतो, माझ्यावर ओरडायचं नाही. 6 वर्षांपूर्वी तुम्ही मला सोडून निघून गेलात, ते काय गंमत म्हणून गेला होतात का. माझ्या आयुष्यात इथे काय काय बदल झाले तुम्हाला माहीत आहे का, आयुष्य कोणत्या वळणावर येऊन ठेपला आहे. तेव्हा आनंदी आता गप्प बसते आणि मग नंतर म्हणते, मी जाण्यामागे ना खरंच काहीतरी कारण होतं. तेव्हा सार्थक विचारतो, अहो काय कारण होतं ते तरी सांगा, मी तुम्हाला किती दिवस झाले तेच विचारतोय. आता तो अगदी इमोशनल होतो आणि म्हणतो, असं का करताय आनंदी, तुम्ही ना मला कळतच नाहीये. अहो तुम्ही असं केलं तर मला सत्य कसं समजणार की तुम्ही कोणत्या कारणासाठी निघून गेला होतात एवढी वर्ष माझ्यापासून दूर. बरं, एवढ्या वर्षानंतर तुम्ही माझ्याबरोबरही खोटंच बोलताय, भेटलात तर भेटलात पण खोटंच बोलतायत, मी काय करायचं मग. तेव्हा आनंदी म्हणते, मी तुमच्याशी काहीही खोटं बोललेली नाहीये. या सगळ्या प्लॅनमध्ये विशाल पण आहे का, सार्थक डायरेक्ट तिला विचारतो आणि आता त्याने खरं काय आहे ना ते सगळं काही आम्हाला सांगितलंय, त्यामुळे आता तुम्ही नका टेन्शन घेऊ. आता आनंदीचं हे दुसरा खोटेपणासुद्धा बाहेर आलेला असतो, कारण आनंदी आता खोटं बोललेली असते की विशाल आणि माझं लग्न ठरलंय म्हणून, पण ते सगळं खोटं आहे हे सार्थकला समजलंय. ती अगदी इमोशनल होते. तिला आश्चर्य देखील वाटतं, कारण सार्थकने शेवटी सगळं सत्य सांगितलंच. पुढे आता आनंदी म्हणते, अहो याचे परिणाम काय घडणार आहेत तुम्हाला मी कसं सांगू. पुढे आता आनंदी विचारते, काय हो सार्थक सर, कसं समजलं सुखदाला हे सगळं. तेव्हा सार्थक म्हणतो, कधी ना कधी समजणार होतं, बरं झालं समजलं, आपल्या दोघांच्या नात्याबद्दल. तेव्हा आनंदी म्हणते की काय त्या सुखदाच्या मनावर परिणाम झाला असेल याचा अंदाज तरी तुम्हाला आहे का. मग आता सार्थक म्हणतो, काहीही एवढं झालेलं नाही आहे, त्यामुळे तुम्ही उगीच टेन्शन घेऊ नका. त्याचवेळी आता आनंदी म्हणते, असं कसं टेन्शन घेऊ नका म्हणजे, अहो तुम्हाला समजतं का, ती सुखदा खूप इमोशनल आहे, तुम्हाला असं वाटत असेल पण राहून राहून एकच प्रश्न पडतोय, तिला कसा साक्षात्कार झाला, आपल्या नात्याबद्दल कसं समजलं. मग आता सार्थक म्हणतो, ते काही मला माहीत नाही. पुढे आता सार्थक म्हणतो, तुम्ही एवढी वर्ष त्यांच्यापासून सत्य लपवलं, परंतु आता तिला उत्तरं तुम्हाला द्यावी लागणारच आहे. तेव्हा आनंदी म्हणते, मला आता सगळ्यात अगोदर फक्त सुखदाला भेटायचंय. सार्थक म्हणतो, हो भेटा ना. तेव्हा ती सुद्धा तुम्हाला असेच प्रश्न विचारेल आणि त्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला द्यावीच लागतील. तेव्हा असं का करताय तुम्ही आनंदी, मला कळतच नाही आहे, सार्थक पुन्हा पुन्हा विचारतो. मग आता ती म्हणते, चला तुम्ही आता इथून अगोदर. मग सार्थक म्हणतो, हो ठीक आहे आनंदी, पण तुम्ही आता कुणालाच टाळू शकत नाही आहे, समजलं. आता तुम्हाला सत्य काय आहे ना ते सांगावंच लागणार.
तर दुसरीकडे आभा त्याचबरोबर सुखदाचे बाबा आणि आदर्श व सुधा हे सगळेजण गप्पा मारत असतात. गप्पा मारता मारता आता सुखदा ही खूप चांगली मुलगी आहे, आमचा सार्थक तर अगदी हसणं विसरून गेला होता आनंदी गेली तेव्हा. कारण आनंदी गेली ना, मग सार्थकच्या आयुष्यातील पूर्ण आनंदच निघून गेला होता असं सुधा आता सांगत असते. मग त्याचवेळी आता सुखदाचे बाबा म्हणतात, आमची सुखदा नुसती हसतमुख असते आणि हे तिच्यासाठी खूप चांगलं आहे. कोणत्या गोष्टी एवढ्या मनाला लावून सुद्धा घेत नाही आणि लहानपणापासून अशीच हसरी आहे. म्हणून आम्हाला आमची मुलगी अशी जवळ नेहमी असावी असं वाटते. परंतु सार्थकच्या प्रेमात पडल्यापासून ती इकडेच आहे. त्या सर्वांचं बोलणं सुरू असतं तेव्हा आभा विचारते, काय ग सुधा, आनंदी का निघून गेली बरं, सांग ना याचं कारण, का गेली सार्थकला सोडून ती. तेव्हा आता सुधाकडे या प्रश्नाचं उत्तर नसतं. तेव्हा सुधा आता डोक्याला हात लावते आणि तिला खूप चक्कर येते. त्यामुळे तिला आता खूपच त्रास होऊ लागतो. ते पाहून आता आदर्शला खूप चिंता वाटते. मग आता आदर्श म्हणतो की काकू तू काय कर, तू रूममध्ये जा आणि एकदम आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. तेव्हा आभा आणि सुखदाचे बाबा एकमेकांकडे पाहतच राहतात. हे वेळानंतर आदर्श हा बाहेर येतो. त्यावेळी तो म्हणतो, तुम्ही रिलॅक्स व्हा, काकूला हा मध्ये मध्ये त्रास होतो आणि 6 वर्षांपूर्वी आनंदी अशीच कुणालाही न सांगता घर सोडून निघून गेली होती. म्हणजे त्याचं कारण अजूनपर्यंत तरी कुणालाच माहीत नाहीये, अगदी सार्थकला सुद्धा आणि तिच्या आईवडिलांना सुद्धा. पण ती गेल्यानंतर सार्थक पूर्णपणे कोलमडून गेला होता. मग काही दिवसानंतर आम्हीच मान्य केलं की आनंदीचं काही बरं वाईट झालं असेल आणि तिच्या घरच्यांनाही ते मान्य केलं. तिच्या मतावर ठाम होतो. परंतु सार्थकला विश्वास होता की आनंदी पुन्हा येणार आणि आनंदी पुन्हा आली. पण आनंदी म्हणून नाही, ती कल्याणी म्हणून आली. मग आमच्या सर्व आशाच संपल्या. तेव्हा आभा आणि सुखदाचे वडील हे एकमेकांकडे बघू लागतात. कारण त्यांना माहीत असतं की आनंदी म्हणजेच कल्याणी आपल्याकडेच होती. पुढे आता आदर्श सांगू लागतो, आनंदी या घरात आली खरी, परंतु ती आनंदी म्हणून नाही तर सुखदाची मैत्रीण म्हणून या घरात आली आणि तिनेच सार्थक व सुखदाचं लग्न देखील जमवून दिलंय. पण हे तिने सगळं का केलं हे अजूनही आमच्यासाठी कोड्यातच आहे. अहो, सार्थकने तिला विचारण्याचा खूपदा प्रयत्न केला, परंतु ती कधी काही कोणाला सांगतच नव्हती. त्यावेळी सुखदाचे बाबा पुढे सांगू लागतात की खरं तर आम्ही सुद्धा कधीच तिला तिच्या भूतकाळाबद्दल विचारलं नाही. कारण आम्हाला ती रस्त्यात बेशुद्ध पडलेली दिसली आणि ती जेव्हा बेशुद्ध झाली तेव्हा आमच्या आश्रमामध्ये आम्ही तिला घेऊन गेलो खरं. आणि जेव्हा ती शुद्धीवर आली, तिच्यावर औषधपाणी केल्यानंतर, डॉक्टरांना दाखवल्यानंतर पण तिला तिच्या भूतकाळाबद्दल काही सांगायचं नव्हतं. कारण आम्ही विचारण्याचा एकदाच प्रयत्न केला, परंतु आम्ही सुद्धा नंतर अजिबात तिला काही विचारलं नाही. गोष्ट नक्की होती, तिला तिचं पूर्व आयुष्य विसरून एक नवं आयुष्य जगायचं होतं, नव्याने सुरू करायचं होतं आणि हीच आशा आम्हाला तिच्या डोळ्यांमध्ये दिसली. मग आम्ही सुद्धा तिला तिच्या भूतकाळाबद्दल काहीही आणि कधीही खोदून खोदून विचारण्याचा प्रयत्नच केला नाही. पण एक गोष्ट नक्कीच मी खात्रीने सांगू शकतो की आनंदी खरंच खूप गुणी मुलगी आहे. आदर्श म्हणतो, हो आहेच आनंदी गुणी मुलगी. आता आनंदी आणि सार्थक सुखदाला ज्या ठिकाणी ठेवलेलं असतं त्या गोडाऊनमध्ये येतात आणि तेथे आल्यानंतर तिला खूप वेळा आवाज देतात, सुखदा ये पटकन, अगं आपला प्लॅन वगैरे सगळं काही आनंदीला समजलं आहे, तू ये आता बरं. आता आनंदी सुद्धा सुखी सुखी असा आवाज तिला देत असते, परंतु सुखदा तेथे कुठेही नसते. मग आता सार्थक आनंदीची गंमत करत म्हणतो, तुम्हाला पाहून लपली येती वाटतं. ते आता सार्थककडे पाहतच राहते. मग आता सार्थक म्हणतो, तुम्हाला घाबरली तर नसेल ना, पण इथेच ती होती, थांबा मी तिला कॉल करतो, असं म्हणून तो आता कॉल करत असतो, परंतु तिचा फोनच लागत नाही. मग आता दोघेही तिला पुन्हा आवाज देण्याचा प्रयत्न करतात की आम्ही आलो आहे, तू बाहेर ये. पण आता अण्णा आणि विशाल तेवढ्यातच तेथे येतात. तेव्हा अण्णांना पाहताच आनंदी विचारते, अण्णा, अहो तुम्ही सुद्धा या प्लॅनमध्ये सामील होतात. तेव्हा अण्णा आता काहीच बोलत नाही आणि सुखदा कुठे आहे असं विचारतात. ती तर इथेच होती ना असं सार्थक विचारतो. मग आता अण्णा म्हणतात, हो इथेच होती, कारण मी तिला नाश्ता आणण्यासाठी गेलो होतो, म्हटलं बिचारीला भूक लागली असेल ना म्हणून. तेव्हा सार्थक आणि आनंदीला मोठा धक्का बसतो की सुखदा इथून कुठे गायब नक्की झाली असेल, हाच प्रश्न आता दोघांना पडलेला असतो. तेव्हा आता विशाल म्हणतो की सुखदा मॅडम तर इथेच होत्या आणि मी जाताना दार लावून गेलो होतो. मी त्यांना सांगितलं होतं की जाताना मला सांगून जा म्हणून, त्यांना बाहेर जायचं होतं तर त्यांनी मला नक्कीच सांगितलं असतं, असं विशाल आता सर्वांना सांगतो.
तेव्हा सार्थक म्हणतो, काय केअरलेस मुलगी आहे ना, कळतच नाही. तेव्हा आनंदीला आता खूप टेन्शन येतं. ती म्हणते, देवाच्या कृपेने असंच झालं असू दे, नाहीतर तुम्ही जो काही हा घोळ घातला आहे ना, तो अंगलट यायचा. असं म्हणून आनंदी पटकन तेथून जाते. आता अण्णा आणि त्याचबरोबर विशालला या गोष्टीचं खूप टेन्शन येतं. तेव्हा सार्थक म्हणतो, तुम्ही काळजी करू नका, असेल सुखदा घरी, खूप केअरलेस आहे ती आजकाल, खूप केअरलेसपणे वागते. असं म्हणून तोही आनंदी पाठोपाठ जातो. तर दुसरीकडे दुसऱ्या गोडाऊनमध्ये रुंदा आणि शलाकाने सुखदाला किडनॅप करून ठेवलेलं असतं. जो गुंड असतो तो सुखदाच्या तोंडावर पाणी मारतो. सुखदा आता जागी होते आणि मग रुंदा व शलाकाकडे पाहते. तेव्हा रागातच ती त्यांच्याकडे पाहू लागते. तेव्हा रागातच ती विचारते, काय काय चाललंय काय तुमचं, आणि मला इथे तुम्ही का घेऊन आलात? तेव्हा अरे वा, तुला इथे का घेऊन आलंय ते जाणून घ्यायचंय का, असं शलाका आता तिला विचारते. मग आता सुखदा म्हणते, अगोदर सांगा तुम्ही मला का घेऊन आला तिकडे. रुंदा म्हणते, आमचा काही संबंध, आम्ही तुला घेऊन आलोच नाहीये. आनंदी तुला धमकी द्यायची आणि फोन करायची, मग तू घाबरलीस. आनंदीनेच तुझं अपहरण केलं आहे, आमचा काही एक संबंध नाही, हो की नाही ग शलाका? तेव्हा शलाका म्हणते, हो, आम्ही काहीच केलं नाहीये. पुढे आता रुंदा म्हणते, आनंदीच्या नवऱ्यावर तू घाला घालत होतीस म्हणून तिनेच तुला किडनॅप केलं असेल. तेव्हा शलाका म्हणते, हो, मलाही असंच वाटतंय. पुढे आता शलाका म्हणू लागते, हे सगळं करणार आम्ही आणि नाव येणार तुझ्या लाडक्या आनंदी ताईवर. कशी वाटली आमची प्लॅनिंग, असं म्हणून आता शलाका आणि रुंदा जोराजोरात हसू लागतात. शलाका म्हणत असते, तू माझ्या कानाखाली मारली, मी ते कधीच विसरणार नाही, मी त्या अपमानाचा बदला तर घेणारच आहे. मग रुंदा आता रागातच सुखदाकडे पाहते आणि शलाकाला म्हणते, घे मग आता तुझ्या अपमानाचा बदला. तेव्हा मी तिच्या कानाखाली मारणार नाही, असं म्हणून ती सुखदाच्या हातावर हात ठेवते. तेव्हा सुखदाला आता प्रचंड राग येतो. नंतर आता ती म्हणते, मी हिचे हात किंवा पाय तोडू शकतेच नक्की. तेव्हा सुखदा अजूनच रागात त्या दोघींकडे पाहू लागते, पण तिला अजिबात या पोकळ धमक्यांची भीती वाटत नसते. पुढे आता सुखदा रागातच त्या दोघींना म्हणते, जास्त धमकी देऊ नकोस, तू काय करणार आहेस ग मला? तेव्हा आमची हिंमत तू अजून पाहिली नाही आहे, शलाका म्हणते. सुखदा म्हणते, हो, मी पण माझी हिंमत दाखवते ना, तुझी हिंमत तू दाखवणार आहे ना, मग हात सोड माझे, मग मी तुला दाखवते माझी हिंमत. तेव्हा रुंदा आता रागातच म्हणते, आम्ही काय तुला दूध खोळ्या वाटलो का ग? आनंदीला सार्थकच्या आयुष्यातून बाजूला काढणं एवढंही सोपं नव्हतं. सार्थकचं अतिशय तिच्यावर प्रेम होतं, ते कधीही सोपं नव्हतं, पण आम्ही ते करून दाखवलं, म्हणजे मीच ते केलंय. असं म्हणून आता रुंदा सत्य सांगते की आनंदी सार्थक वेगळे होण्यामागे फक्त माझा आणि माझाच हात आहे. सुखदाला जेव्हा हे समजतं तेव्हा तिला तर प्रचंड धक्का बसतो. पुढे आता रुंदा म्हणते, तू माझ्या कर्तृत्वावर शंका घेऊ नको सुखदा, आता तुला सार्थकच्या आयुष्यातून कशी बाहेर काढते ना, ते बघच तू आता, आणि त्या आनंदीलाही तुझ्यामुळे तुरुंगात खडी फोडायला पाठवते. रुंदाच्या या धमकीने सुखदा अजिबात डगमगत नाही. मग पुढे आता सुखदा विचारते, काय आनंदी सार्थकच्या आयुष्यातून का निघून गेली, घराबाहेर काढलं का? मग आता रुंदा म्हणते, हो, मीच घराबाहेर काढलं, कारण मीच सुधाच्या मनामध्ये विष पेरलं आणि सुधा पण तिच्या विरोधात गेली, कधी कळालंच नाही. मग मी, सुधा आणि शलाका आम्ही तिघींनी मिळून तिला खूप त्रास दिला आणि नाईलाजाने तिला घराबाहेर पडावं लागलं, सार्थकला सोडावं लागलं. आम्ही खूपदा तिच्यावर वार केले, परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. म्हणजेच सार्थकच्या मनातील तिची जागा अजूनच पक्की होत गेली, कारण तिने सर्व वार हे डावलून लावले होते. आनंदी तेवढी स्ट्रॉंग होती, समजलं. आणि एक दिवस काय झालं माहिती आहे का, शलाकाच्या नवऱ्याच्या हातून सार्थकच्या बाबांचा खून झाला. तेव्हा ते सगळे प्रसंग आता रुंदाला आठवतात आणि मग सुखदाला प्रचंड आता धक्काच बसतो की सार्थकचे बाबा कोणत्या परिस्थितीमध्ये देवाघरी गेले आणि त्यांनी तो सर्व आळ आनंदीच्या भावावर टाकला. पण आनंदीने त्यातूनही त्याला सोडवलं आणि मनोज निर्दोष आहे असे पुरावे आनंदीच्या हाती लागले.
पण त्याच्या अगोदर ते पुरावे सुधाच्या हाती लागले. पण ते पुरावे देण्याअगोदर आनंदीच्या समोर सुधाने एक अट ठेवली की तिने सार्थकच्या आयुष्यातून कायमचं निघून जावं आणि ही अट मान्य असेल तरच मी हे पुरावे तुला देईन असंही सांगितलं. मग काय आनंदीचा नाईलाज झाला. मग आनंदीला नाईलाजाने तिच्या भावासाठी घर सोडावंच लागलं. कारण जर असं केलं नसतं, तिने स्वतःचं सुख पाहिलं असतं तर आज तिचा भाऊ तुरुंगात खडी फोडत असता. पुढे आता सुखदाला हे ऐकताच मोठा धक्का बसतो. तेव्हा सुखदा मात्र काही बोलत नाही. रुंदाचं सगळं बोलणं मात्र ऐकून घेत असते. त्यावेळी आता रुंदा पुढे म्हणते की आनंदीने फक्त भावाला वाचवण्यासाठी तिच्या संसाराला लाथ मारली आणि सुधाने त्या संधीचा फायदा करून घेतला. माझं आणि शलाकाचं सुधाचं जे लक्ष होतं ते पूर्ण झालं आणि सार्थक आनंदीच्या आठवणीमध्ये अक्षरशः 6 वर्ष झुरला, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. कारण सुखदा तुला एक सांगते, तूच त्या आनंदीला इकडे पुन्हा आणलं आहे आणि आम्ही ही गोष्ट कधीही सहन करू शकत नाहीये असं म्हणून आता रुंदा ही सुखदाला धमकीच देते की कधीच आनंदी ही सार्थकची होऊ शकत नाही. मी तुला शब्द देते. पण आनंदी काय सुधाचा शब्द कधीच मोडू शकत नाही. ती मोठ्यांच्या शब्दाला खूप मान देते आणि सुधाने सांगितलेल्या अटीप्रमाणे घातलेल्या अटीप्रमाणे आनंदीचं सार्थकवर प्रेम असून देखील ती कधीही बोलून दाखवणार नाही. कारण ती मोठ्या माणसांचा खूप आदर करते आणि मानसन्मान ठेवते आणि तिची दुखरी नस पकडूनच मग आम्ही त्याचा उपयोग करून घेतला. तेव्हा सुखदा आता रागातच म्हणते, किती नीच आहात ग तुम्ही दोघी. तुम्ही एवढंच सगळं काही केलं त्यांच्या बाबतीत. तेव्हा शलाका म्हणते, अगं एवढंच नाही, अजून खूप काही केले आम्ही आनंदीच्या बाबतीत. रागातच सुखदा विचारते, पण का केलं तिच्या बाबतीत एवढं. तेव्हा रागातच आता सुखदा विचारते की तुम्हाला तर आईप्रमाणे मानायचा ना आमचा सार्थक, असं म्हणून ती रुंदाला जाब विचारते. तेव्हा रुंदा म्हणते की मला तर फक्त प्रॉपर्टी हवी आहे सार्थकची, समजलं सुखदा. तेव्हा रागातच आता सुखदा म्हणते की प्रॉपर्टीच्या नावाखाली तुम्ही एवढे उद्योगधंदे करण्यापेक्षा माणसं जोडली असती ना तर आज तुमची सिच्युएशन खूप बेटर असती. मी पण काय कोणाला सांगतीये, तुम्हाला कितीही सांगितलं तरी दगडावर डोकं आपटण्यासारखं आहे असं म्हणून सुखदा गप्प बसते. मग आता रागातच रुंदा म्हणते, तू जास्त शहाणपणा मला शिकवायचा नाही, मला जे हवंय ना ते तर मी मिळवणारच आहे. सुखदा विचारते की तुम्हाला मिळून तरी काय मिळणार आहे आणि जरीही सार्थकची प्रॉपर्टी मिळाली ना तरीही आयुष्यात कधीही तुम्हाला सुख आणि समाधान मिळणारच नाही. तेव्हा रुंदा आता रागातच म्हणते, बस झालं, खूप थोडे दिवस तुझे राहिले आहेत ना ते आता आनंदाने जग आणि देवाकडे जरा चांगल्या आयुष्यासाठी प्रार्थना कर. मला शिकवण्याच्या अजिबात फंद्यात पडायचं नाही. तेव्हा रागातच सुखदा आता म्हणते, गप्प बस, एकदम गप्प बसायचं, फक्त आता 24 तास. मी 24 तासांच्या आत आता इथून बाहेर पडून दाखवेल, लागली का पैंज. तेव्हा आता रुंदा टाळ्या वाजवते आणि म्हणते, बापरे 24 तास, असं म्हणून त्या गुंडांना सांगते की हिला इथून इंचभर सुद्धा हलू द्यायचं नाहीये, समजलं. मग आता ते गुंड फक्त मान हलवतात. तेव्हा रुंदा पुढे म्हणते की दारावर पहारा ठेवायचा आणि डोळ्यात तेल घालून हिच्यावर अगदी बारीक लक्ष ठेवायचं, असं म्हणून ती शलाकाला म्हणते, चल आता घरी. त्या दोघीही आता घरी जातात. तर सुखदा आता त्या गुंडासमवेत तेथेच थांबते. तिला आता प्रचंड राग आलेला असतो आणि रुंदाने शेवटी सत्य सांगितलेलंच असतं की नक्की आनंदी कशामुळे घर सोडून गेलीये. तर आता दुसरीकडे सार्थक आणि आनंदी हे दोघेही घरी येतात आणि विचारतात की कुठे आहे सुखदा. सुखदा बाहेर ये चल. मग आता आभा विचारते, काय म्हणालात तुम्ही सुखदा, म्हणजे सुखदा आली नाही का तुमच्याबरोबर, तुम्ही तर बघायला गेला होतात ना तिला, तर तुम्ही घेऊन येणार होतात ना, मग काय झालं. त्यावेळी आता सार्थक म्हणतो, हो आम्ही घेऊन येणार होतो, आम्ही तेथे गोडाऊनमध्ये गेलो तर सुखदा तेथे नव्हती, आम्हाला वाटलं की इकडे घरी आली असतील म्हणून आम्ही घरी आलो. तेव्हा आभा विचारते, तुम्ही नक्की काय प्लॅन केला होता. दादाचे बाबासुद्धा विचारू लागतात की हो सार्थक, नक्की काय चाललंय, तुम्ही असा कोणता प्लॅन केला होता आणि सुखदा घरी येणार होती का, पण ती घरी आलेलीच नाहीये. हे ऐकताच आता आनंदीला धक्का बसतो. तेव्हा आदर्श म्हणतो, काय रे सार्थक, हे तुम्ही काय करून बसलात, मला तर काही कळतच नाहीये, तुम्ही हे काय केलं, मला न सांगता हे सगळं काही करायची काही गरज होती का, तुमचं नक्की काय चाललंय. अरे एकदा सांगितलं असतं ना की तुमचा हा प्लॅन आहे तर मला
ॲटलिस्ट समजलं तरी असतं की नक्की सुखदा गेली आहे कुठे. आपल्याला कुठेतरी तिचा शोध तरी घेता आला असता. परंतु सार्थक, तू हे लपवून खूप मोठी चूक. पुढे आता सार्थक म्हणतो, भाई तू ऐकून घे ना. अरे गोडाऊनमध्येच होती सुखदा. मग आता गोडाऊनमध्ये होती तर तिथून कुठे गेली मग? सुखदाचे बाबा रागातच विचारतात. तेव्हा सार्थक म्हणतो, ते तर कळत नाहीये ना. तर आनंदी आणि सार्थकला आता खूप टेन्शन आलेलं असतं. तर मित्रांनो, पुढील भागामध्ये सुखदा रस्त्यावर बेशुद्ध होऊन पडलेली असते. त्याचवेळी सार्थक आणि आनंदी तेथे जातात. तर आता सार्थक हा म्हणतो सुखदा समोर आहे. मग आता आनंदी तिला उठवण्याचा प्रयत्न करते. तर तिला थोडंसं लागलं सुद्धा आहे असं आता सार्थक म्हणतो. त्यानंतर सार्थक आता तिला उचलतो आणि गाडीत ठेवतो. त्यानंतर आता सुखदा अजूनही शुद्धीवर नसते. मग काही वेळानंतर आता सार्थक हा घरी आनंदीसमोर रडतो आणि म्हणतो, जर सुखदाला काही झालं ना, मी स्वतःला कधीच माफ करू शकत नाही. आनंदी त्याच्या पाठीवर आणि डोक्यावरून हात फिरवत म्हणते, नाही सार्थक सर, आपल्या सुखदाला काहीच कधी होणार नाही. तेव्हा सुखदा आता शुद्धीवर येते. त्या दोघांकडे पाहून गालात हसते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.